आमच्या सूर्यमान भाऊ मुंडे यांनी आवर्जून मला ज्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं ते म्हणजे एक अत्यंत अत्याधुनिक असा पेट्रोल पंप वक्रतुंड या पेट्रोल पंपचं नाव आहे. या पेट्रोल पंपच्या लोकार्पणासाठी आजचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे. मी इथे उपस्थित त्यांच्या सर्व परिवाराला शुभेच्छा देते. मंचावर उपस्थित आहेत गोविंदराव फड, माणिकराव फड, आमचे रमेश दादा, आमच्या नगर अध्यक्ष नवनिर्वाचित पद्मश्री, त्यांनी आता परळीला पद्मश्री आणणार आहेत अशा आमचे निळू भाऊ. आता सगळेच आहेत, मी सगळ्यांची नावं, आमचा पवन आहे, आमचे जुगल सेठ आहेत, सगळेच आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही, क्षमा करा मला, कारण पुढे टेक ऑफची वेळ मी थोडी सूर्यमान भाऊंच्या आग्रहामुळे मी काल म्हटले होते 10:30, पण मी 7:00 म्हटलं 11:45 करा. तर मी या वक्रतुंड पेट्रोलियमचं उद्घाटन झालं असं जाहीर करते. धनंजयचा मला फोन आला, धनुभाऊ म्हणे की मी उद्घाटन करणार नाही, मी फक्त भेट देऊन जाईन. म्हणलं आता ते मलाच करावं लागलं कारण यांनी एवढी तयारी केलेली आहे. आपण तिथे मुंडे साहेबांच्या, अण्णांच्या आणि आदरणीय दादांच्या प्रतिमेचं पूजन केलं. दादा आपले पालकमंत्री राहिले, उपमुख्यमंत्री राहिले आणि इतकं दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. त्यामुळे सर्व रद्द केले, कार्यक्रम एकदम शांतपणे केले. पण आता काही गोष्टी वेळेवर सुरू करणं भाग आहे आणि तेच योग्य आहे, कारण दादांनाही तसंच आवडत होतं. तर मी पण कामाला लागले कार्यकर्त्यांसाठी. काल माझंही हेलिकॉप्टर गडबडलं होतं, तरी पण प्रचार मी कॅन्सल नाही केला. मी गेले, सगळ्या कार्यकर्त्यांच्यासाठी सभा घेतल्या. गेले 2 दिवस झाले, 2 दिवसात मी जवळपास 10-11 सभा घेतल्या. आणि हे काम आपल्याला करावं लागतं, अविरत काम करावं लागतं. तर वक्रतुंड नावच दिलंय तुम्ही, ते गणपतीचं नाव आहे आणि त्यामुळे गणपती हे प्रथम पूज्य आहे. काय झालं तुला हसायला लक्ष्मीकांत, इतकं का हसलास? तर ते गणपतीचं नाव आहे, गणपती प्रथम पूज्य आहे. मी गणेशाच्या चरणी, आमच्या वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते की हा तुमचा पेट्रोल पंप चांगला चालावा. आणि कार्यकर्त्यांनाही प्रार्थना करते की अकाउंट उघडू नका, लगेच पेमेंट करा. म्हणजे इथं आज नगद कल उधार असं लिहून ठेवा बाहेर, कारण आम्ही उद्घाटन केलं की म्हणते ताई जरा तेवढं बिल आहे त्यांचं, जरा थांबा. तसं नको व्हायला. तर सगळे प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या यश व्हावे, त्यांचे भरभराट व्हावी हीच मी वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद.